सन 2000च्या आसपासची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक छोटंसं गाव शिरसोली. दिवसा सगळं अगदी नेहमीसारखं असायचं, पण रात्री अचानक घराच्या छतांवरती कौले काढली जायची, छतांवरती दगड टाकले जायचे. पूर्ण अंधारात कुणीतरी छतावर चालत असल्याचा आवाज यायचा. लोक बाहेर धावत यायचे, पण कुणीच दिसायचं नाही. ही गोष्ट फक्त एका घरापुरती मर्यादित नव्हती. आजूबाजूच्या गावांमध्येही अशाच घटना घडत होत्या. कुठे चोरी, कुठे हल्ले, काही ठिकाणी खून झाल्याच्या बातम्या होत्या. पण सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे हे सगळं कोण करतंय हे कोणालाच माहित नव्हतं. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशी खरी घटना पाहणार आहोत जी महाराष्ट्रातील दापोलीमधील शिरसोली या गावी घडली होती काही वर्षांपूर्वी. ही फक्त चोरीची गोष्ट नाही, ही गोष्ट आहे भीती, अफवा आणि मानवी मन कसं काम करतं याची. कारण त्या काळामध्ये लोक चोरींपेक्षा फक्त अफवांना जास्त घाबरत होते. कदाचित त्यावेळेस मी 6वी-7वी मध्ये असेल आणि शेजारील गावांमध्ये अफवा पसरायला सुरुवात झाली की चोरांची टोळकी येते, छतांवरती चढते, घराच्या छतांवरती चढते, दगडफेक करतात, घरामध्ये घुसतात, गळा कापतात. अशा प्रकारच्या अनेक अफवा त्या काळामध्ये पसरत होत्या. पण कोणालाच काही खात्रीशीर माहिती नव्हती. आणि हळूहळू ती अफवा आमच्याही गावामध्ये आली. छतांवरती दगड पडू लागले. लोक बाहेर पडत रात्रीच्या वेळी, पण बाहेर बघितलं तर कोणीही नसायचं. गावाच्या एका बाजूला दगड पडली तर लोक सगळे तिकडे धावायचे आणि त्याच वेळी दगड ही दुसऱ्या बाजूला पडायची. आता इथे एक विशेष गोष्ट अशी होती, म्हणजे ते दगड जे आहे ते नेहमीच गोल गोल असायचे, जसे की नदीच्या तळातूनच घेऊन आले. म्हणजे सगळं रॅन्डम नव्हतं, कोणीतरी हे सगळं प्लॅनिंग करून करत होतं. पण एक घटना घडली आणि सगळंच बदललं. गावाच्या रस्त्याच्या कडेला एक घर होतं. रात्री सुमारे 2 वाजताच्या काळामध्ये घराच्या छतावरती आवाज झाला. कोणीतरी घरातील छतावरची कौले काढत होते. त्या काळामध्ये कोकणातील घराच्या छतावरती कौले असत. आजकाल सगळीकडे पत्रे पाहायला मिळतात, पण त्या काळामध्ये कौले होते. तर ते कौले काढण्याचा कोणीतरी प्रयत्न करत होतं आणि घरात घुसण्याचा प्रयत्न करत होतं. घरातील लोकांना जाग आली आणि त्यांनी आवाज केला, चोर चोर चोर. आणि सगळेजण तिथे जमा झाले. चोरांचा पाठलाग चालू झाला. गावातील एक काका त्या चोरांच्या पाठीमागे पळू लागले, त्यांचा पाठलाग करू लागले. ते अगदी जंगलाच्या दिशेने पळू लागले. जंगलाच्या एका टोकाकडे रात्रीच्या त्या अंधारामध्ये त्या चोरांच्या पाठीमागे ते काका पळू लागले. आणि खूप दूर गेल्यानंतर त्यांना असं कळालं की आपण खूप दूर आलेलो आहोत. पाठीमागून गावकरी येत होते आणि भीती इतकी होती की गावकऱ्यांनी त्या काकांना चोर समजलं आणि त्यांना मारण्यासाठी धावले, पण ते बचावले. तो क्षण खूप धोकादायक होता. ओळखीचा माणूस ही अनोळखी वाटत होता. आता इथे थोडं थांबूया, ही सिच्युएशन थोडी लॉजिकली पाहूया. जेव्हा अंधार असतो, माहिती कमी असते आणि अफवा जास्त असतात, तेव्हा माणसाचा मेंदू हा तर्काने विचार करत नाही, तर तो भीतीने विचार करतो. आणि यालाच म्हणतात कलेक्टिव्ह फिअर. त्या काळामध्ये स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये बातम्या यायच्या, पण कोणाला काहीच त्यामागचं सत्य कोणालाच माहित नव्हतं. पण खरी गोष्ट अशी आहे, अफवांनी ही गोष्ट इतकी मोठी केली होती की 2-3 लोक ही 20-30 लोकांसारखा भास होत होता. आणि अशा कंडिशन मध्ये गावातील काही लोक त्याचा फायदाही घेत होते. मुद्दामून कोणाच्या तरी घरावरती दगडफेक करणं हे सुद्धा त्या काळामध्ये चालू असलं पाहिजे. आणि मग गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची सुरुवात केली. अगदी पहाटेपर्यंत लोक गावातून फिरत असत. तो चोर पकडण्यासाठी काठ्या, तलवारी, हत्यारं
शीग, भाला हे सगळं घेऊन लोक उशाशी घेऊन झोपत असत. आणि मग एक दिवस जसं हे अचानक सुरू झालं होतं तसंच अचानक बंद झालं. कोणालाही काहीही माहित नाही, त्याचं कोणाकडे काही उत्तर अवेलेबल नव्हतं. पण एक गोष्ट नक्की आहे, त्या दिवसामध्ये लोक चोरांपेक्षा जास्त अफवांना घाबरत होते. आणि कदाचित खरी भीती ही बाहेर नसते, ती आपल्या मनामध्ये असते. धन्यवाद.